तब्बल 38 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कालव्यामध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यामध्ये यश आलं आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा कालव्यात नाशिक पूल येथे अनेक तरुण पोहण्यासाठी जात असतात. त्या ठिकाणी दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 4च्या सुमारास अमर झुपलाल विश्वकर्मा वयवर्ष 34 हा तरुण देखील मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती. अमर हा नेपाळ येथील रहिवासी असून जवळजवळ 20 वर्षांपासून त्याचं कुटुंब परिसरात वेगवेगळ्या हॉटेलमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करतात. एका हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असता 4 मित्रांसोबत लोणी येथील प्रवरा कालव्यात नाशिक पूल येथे पोहण्यासाठी तो गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे वाहून गेल्याची घटना घडली होती. कुटुंबीय आणि राहाता नगर परिषद, शिर्डी नगर परिषद आणि श्रीरामपूर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी शोधकार्य सुरू केलं असता दुसऱ्या दिवशी देखील मृतदेह आढळून आला नव्हता. दिनांक 29 एप्रिल रोजी नातेवाईक हे कालव्याच्या कडेनं मृतदेह बघण्यासाठी गेले असता सकाळी 6:30च्या सुमारास त्याचा मृतदेह हा 2 किलोमीटर लांब प्रवरानगर येथील नेहरू पुलाच्या मागे फुगलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. लोणी पोलिसांनी पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी प्रवरा रुग्णालयात लोणी येथे पाठवण्यात आला. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदारसह गणेश रांधवणे, लोणी.